नमस्कार, आपण पाहतात धाडस मराठी न्यूज। उमरखेड शहरातील मच्छी मार्केटच्या व्यवस्थापनाचा प्रश्न आता समोर आलाय। भोई समाज बहुउद्देशीय संस्था उमरखेडच्या वतीने नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे। उमरखेड नगर परिषदेकडून करोडी रोड येथे मच्छी विक्रेत्यांसाठी मच्छी मार्केट उपलब्ध करून देण्यात आले आहे। मात्र या मार्केटमध्ये उमरखेड तालुक्याबाहेरील हदगाव तसेच इतर तालुक्यातील मच्छी विक्रेते येऊन विक्री करत असल्याचा आरोप संस्थेने केला आहे। त्यामुळे स्थानिक मच्छी विक्रेत्यांमध्ये वाद निर्माण होत असून भविष्यात अनुचित प्रकार घडू नये यासाठी फक्त उमरखेड तालुक्यातील परवानाधारक मच्छी विक्रेत्यांनाच प्राधान्य देण्यात यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। आता यावर नगर परिषद काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आपण काही मच्छी बांधवांच्या प्रतिक्रिया घेतल्या आहेत, त्या पण आपण जाणून घेऊयात। त्यांचे मार्केट त्यांच्या नगरपालिकेला जिथं हदगाव तालुका त्याने तिच्यात मागण्यात येण्यात यावं। त्यांचं आम्हाला जी जागा दिलेली आहे, आमचे जे 40 दुकानाच्या ऐवजी आम्ही जे 20 दुकानात ऍडजस्टमेंट करता जागा, ही जागा जर 20 दुकानाची असेल तर 40 दुकान कुठून बसतील व त्यांचा निर्वाह करून त्यांनी त्यांची जागा त्यांच्या नगर परिषदमध्ये जी जागा उपलब्ध नव्हती ते शिवसाहेबांनी उपलब्ध करून दिली। उमरखेड व उमरखेड तालुका म्हणून हे मच्छी मार्केट आम्हाला दिलेलं आहे। आणि नांदेड जिल्ह्यातून 3-4 ठिकाणचे लोक होते हदगाव तालुक्यातून, त्यांना पाठीमागे मटन मार्केट जे आहे तिथं पहिले जुनी मच्छी मार्केट होती त्याला ती जागा दिली होती। ते सर्व गोष्टी योग्य तरच शिवसाहेबांसमोर झाल्या होत्या आणि ते तिकडे जाऊन दुकान लावली होती त्यांनी, पण आता ते जागा त्यांना मंजूर नाही म्हणत आहे। वापस त्याला इथं जागा बसायचं ते हट करत आहे, तर त्याला इथं ते लोक आहेत त्यांना हे मच्छी मार्केट देण्यात यावं आणि जे बाहेर तालुक्यातले लोक आहेत त्यांना बाहेर मार्केट द्यावं अशी विनंती आहे। त्यांना बाहेर मार्केट दिल्यावर बी ते त्याच्यामध्ये मान्य करत नाही म्हणत आहे, आमच्यावर मारहाणीचे दावे करत आहेत आणि शिवीगाळ केली। आमच्या आई बहिणीवर शिवीगाळ करून आम्हाला काही बोलले। ते खासदार साहेबापाशी चालले, खासदार साहेबापासून कॉल करत आहेत, आमदार साहेबापासून कॉल करत आहेत, 18 शिडी चालवतो असे काही अपशब्द वापरत आहेत आमच्यावर आणि आमच्या जीवे मारायच्या धमक्या देत आहे। आम्ही तालुक्याचे टोटल लोक इथं 20 ते 25 दुकान आहे, आम्ही निवांत बसलेले आहे सर्वजण। तुमची मागणी काय नेमकी? आमची मागणी की त्यांना इथून त्यांच्या तालुक्यामध्ये जाऊन दुकान लावणे आणि आमच्या तालुक्याचे मार्केट आहे आम्हाला देणे। शहराचे शहर व तालुका, उमरखेड तालुका व शहर